नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं इझी मॅथ्स इन मराठी या यूट्यूब चॅनलवर। मागील व्हिडिओमध्ये आपण संख्या पद्धती आणि संख्या पद्धतीमध्ये वास्तव संख्या, काल्पनिक संख्या, वास्तव संख्येचे दोन भाग, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, परिमेय संख्येचे दोन भाग, पूर्णांक संख्या व अपूर्णांक संख्या, पूर्णांक संख्येचे परत तीन भाग, ऋण पूर्णांक, धन पूर्णांक व शून्य, त्याच्यानंतर धन पूर्णांक संख्येच्या खाली आपण त्याचे विभाजन केले होते, नैसर्गिक संख्या व पूर्ण संख्या, त्याच्यानंतर समसंख्या, मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या याविषयीची माहिती पाहिली होती। परंतु थेरॉटिकल माहिती प्रश्नाच्या स्वरूपात एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उपयोजन कसं करायचं या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत। आणि काही स्पर्धा परीक्षेला विचारलेल्या प्रश्नाच्या स्वरूपात आपण पाहणार आहोत। एक प्रश्न विचारलेला होता, खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या नाही? खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या नाही? अशा स्वरूपाचा एक प्रश्न एका परीक्षेला विचारलेला आहे 8वी शिष्यवृत्तीच्या, आणि त्यासाठी खाली परिमेय संख्या दिल्या होत्या किंवा काही संख्या दिल्या होत्या, त्या अशा होत्या 3/6, 3/7 वजा 7, 4/9 वजा 7/4, 9/5 वजा 9/7, 9/0 आणि 1/6। आणि याच्यासाठी पर्याय आपल्याला दिले होते। पहिला पर्याय होता 3/7, दुसरा पर्याय होता -7/4, तिसरा पर्याय आहे 9/0 आणि चौथा पर्याय आहे 0/5। या संख्यांचं नीट निरीक्षण केल्यानंतर आणि परिमेय संख्येची व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला यात परिमेय नसणारी संख्या आपण शोधू शकतो। परिमेय संख्यांची व्याख्या आपण अशी पाहिली होती, ज्या संख्येच्या, समजा एखादी p ही एक संख्या आहे आणि q ही एक संख्या आहे आणि या संख्या या स्वरूपात मांडल्या, परंतु q ही पूर्णांक संख्या किंवा p ही पूर्णांक संख्या आहे आणि q ही शून्य नाही, म्हणजेच परिमेय संख्या अंश अधिक छेदाच्या स्वरूपात लिहित असताना छेद शून्य असेल तर त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणू शकत नाही। आणि वरी दिलेल्या सगळ्या संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतंय की पर्याय क्रमांक 3 मध्ये 9/0 असं दिलेलं आहे आणि पर्याय क्रमांक 3 त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। का तर ही संख्या परिमेय होण्यासाठी या ठिकाणचा छेद शून्य असून चालत नाही, त्यामुळे ती परिमेय होत नाही। परंतु इथं छेद शून्य आहे, त्यामुळे ही संख्या परिमेय नाही। अशाच स्वरूपाचं आणखीन एक उदाहरण आहे, खालीलपैकी कोणती संख्या परिमेय नाही? खालीलपैकी कोणती संख्या परिमेय नाही किंवा परिमेय संख्या नाही? आणि यासाठी 4 पर्याय दिले आहेत। पर्याय क्रमांक 1 5/0,
पर्याय क्रमांक 2 0/3, पर्याय क्रमांक 3 -2/1, पर्याय क्रमांक 4 1/2. आता पहिल्या उदाहरणात आपण पाहिल्याप्रमाणे एखादी संख्या ही परिमेय संख्या असण्यासाठी ती संख्या पी आणि क्यू या स्वरूपात लिहिली गेली पाहिजे आणि जिथं पी चं व्हॅल्यू 0 असणार नाही अशा प्रकारच्या पूर्णांक संख्यांच्या मदतीने आपण परिमेय संख्या लिहित असतो. परंतु दिलेल्या पर्यायामध्ये पहिलाच पर्याय क्यू ची व्हॅल्यू 0 या स्वरूपात आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पी असणार आहे. अशा प्रकारे परिमेय संख्या ओळखण्यासाठी काही प्रश्न विचारलेले होते. त्याच पद्धतीने एखादी संख्या अपरिमेय संख्या आहे की नाही हे ओळखण्यासाठी सुद्धा काही प्रश्न असू शकतात. ते प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये कसे विचारले जाऊ शकतात त्याच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. त्यापुढे आपल्याला प्रश्न आहे, खालीलपैकी अपरिमेय संख्यांचा समूह कोणता? आपण थिअरॉटिकली शिकलोय की परिमेय संख्या कोणती आणि अपरिमेय संख्या कोणती. आपण अपरिमेय संख्येची व्याख्या काय पाहिली होती की अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्या वर्गमुळात आहेत परंतु त्या पूर्ण वर्ग नाहीत अशा संख्या जर वर्गमुळामध्ये आल्या असतील. कोणत्या? तर पूर्ण वर्ग नसणाऱ्या. आता पूर्ण वर्ग ही संकल्पना मी काल पण समजावून सांगितली होती, परत एकदा सांगतोय. 1, 4, 9, 16, 25 ह्या संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत आणि ह्या सोडून इतर ज्या संख्या आहेत त्या पूर्ण वर्ग संख्या नाहीत. आणि मग पूर्ण वर्ग संख्या जर वर्गमुळात आल्या असतील तर त्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. आणि इथं खालीलपैकी अपरिमेय संख्याचा समूह कोणता असं विचारलेला आहे. पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला 6, वर्गमुळात 6, वर्गमुळात 10 आणि 1.41, 4, 2, 4, 3 अशा पद्धतीची 3 संख्या आहेत. दुसऱ्या पर्यायामध्ये वर्गमुळात 2, 4.9, 1, 2, 12 दुसरी संख्या वर्गमुळात 49. तिसरा पर्याय आहे वर्गमुळात 12, वर्गमुळात 64, 13, 43, 12. चौथा पर्याय आहे 72.1/1.136. दुसरा 0.528 आणि तिसरी संख्या आहे 0.5288. अशा पद्धतीने संख्या दिल्या आहेत. अपरिमेय संख्येची व्याख्या आणि त्याचं इथं ऍप्लिकेशन किंवा त्याचं उपयोजन आपल्याला बघायचं आहे. मग व्याख्यामध्ये आपण असं शिकलो होतो की त्या संख्या पूर्ण वर्ग नसतात व वर्गमुळात असतात. पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्या वर्गमुळात असतात. दुसरं आपण असं शिकलो होतो अपरिमेय संख्या ओळखण्यासाठी त्या अखंड असतात किंवा अनंत असतात, इनफायनाइट असतात. आणि पुढे असं शिकलो होतो त्या अनावर्ती असतात. त्या अनावर्ती या शब्दावर आपण दुसरा पर्याय जो आहे तो कॅन्सल करू शकतो. का? तर इथं बारचं चिन्ह आलेलं आहे. हे बार म्हणजेच आवर्ती आहे आणि अपरिमेय संख्या आवर्ती असतात. त्यामुळे हा पर्याय इथं ह्या संख्येमुळे नष्ट होतो किंवा नाहीच होतो किंवा उत्तर येऊ शकत नाही. त्याच पद्धतीने 49 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. त्यामुळं हा संख्याचा समूह पूर्ण वर्ग असू शकत नाही. 7चा वर्ग 49 असतो त्यामुळे ही 49 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. त्यामुळे हा पूर्ण समूह पूर्ण वर्ग संख्याचा असू शकत नाही. इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये वर्गमुळात 12, वर्गमुळात 64, 43/12 ह्या 3 संख्या समूहाचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर 64 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 64चं वर्गमूळ 8 आहे. त्यामुळे हा पूर्ण समूह अपरिमेय संख्याचा होऊ शकत नाही. त्याच पद्धतीने आपण पर्याय क्रमांक 4 नीट निरीक्षण केलं 72.136, 0.528, 0.52888 म्हणजे इथं 8 हे रिपीटेड झाले, आवर्ती झाले. जरी इथं बारचं चिन्ह दिलेलं नसलं तरी हे रिपीट झालेलं आपल्याला दिसतंय. त्यामुळं हा सुद्धा संख्याचा समूह अपरिमेय संख्याचा समूह असू शकत नाही. मग आता उरलेला पर्याय आपण 1 नंबरचा पर्याय अपरिमेय संख्याचा पर्याय असं म्हणू शकतो. परंतु आपण अभ्यासलेल्या व्याख्याप्रमाणे ते आहे का आपण परत एकदा बघूया. वर्गमुळातली 6 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाहीये. वर्गमुळातली 10 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाहीये.
आणि दुसरी व्याख्या जी आपण बघितली ती अखंड अनावर्ती, इथं दशांश चिन्हानंतर 4 1 4 2 4 3 लगेच संख्या रिपीट झालेली नाही, म्हणजे 3 नंतर 3 जर लगेच रिपीट झाला असतं वारंवार तर त्या संख्येला आपण आवर्ती संख्या असं म्हटलं असतं. परंतु इथं ते लगेच रिपिटेशन नसल्यामुळं ही संख्या अनावर्तीच आहे आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा अपरिमेय संख्यांचा समूह आहे असं आपण म्हणू शकतो आणि पर्याय क्रमांक 1 हा इथे योग्य पर्याय आहे. त्याच पद्धतीनं पुढे दुसरा एक प्रश्न आहे, खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती, आणि इथं सगळ्या संख्या वर्गमूळामध्ये दिल्या आहेत. आपण नीट निरीक्षण केलं तर पहिल्या पर्यायाचं जी वर्गमुळात क्रिया आलेली आहे त्याचं उत्तर काढलं तर वर्गमुळात 4 असं उत्तर येतं आणि वर्गमुळात 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 2चा वर्ग आहे 4, त्यामुळं पूर्ण वर्ग संख्या असल्यामुळे ही संख्या अपरिमेय संख्या असू शकत नाही. 0.25 किंवा 0.25 ही सुद्धा दशांश चिन्ह 5 या संख्येची वर्ग संख्या आहे, त्यामुळं ही पूर्ण वर्ग संख्या नाही आणि पूर्ण वर्ग संख्या वर्गमूळात असेल तर तिला आपण अपरिमेय म्हणतो, त्यामुळे ही पण संख्या अपरिमेय होऊ शकत नाही. तिसरा पर्याय आहे वर्गमूळात 49/25 या दोन संख्या जर वर्गमूळ काढलं तर 7/5 अशा पद्धतीने वर्गमूळ येतं. ह्या सुद्धा संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत, ही सुद्धा संख्या पूर्ण वर्गमूळ संख्या आहे, त्यामुळं आपण पर्याय क्रमांक 4 कडे पाहूया. 4/2 म्हणजे 2 आणि वर्गमुळात 2 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, वर्गमुळातली संख्या पूर्ण नसल्यामुळं पर्याय क्रमांक 4 हा अपरिमेय संख्याचा समूह आहे आपण असं म्हणू शकतो आणि त्यामुळेच पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपल्याला याच संख्या पद्धतीवर किंवा परिमेय संख्येवर आणखीन एक प्रकारचा प्रश्न आहे, ऋणपरिमेय संख्या कोणती, खालीलपैकी ऋणपरिमेय संख्या कोणती हा कन्सेप्ट किंवा धनपरिमेय संख्या कोणती अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता पहिला पर्याय आहे आपल्याला -4/7, दुसरा पर्याय -3/-4, तिसरा पर्याय -6/-11, चौथा पर्याय 0/3 आणि यातली ऋणपरिमेय संख्या कोणती विचारलेला आहे. आता आपण जर पर्यायाचं नीट निरीक्षण केलं तर आपलं पहिल्यांदाच चौथा पर्याय उत्तर असू शकत नाही हे निश्चित होते, कारण इतर ऋणचिन्हच आलेलं नाही. परंतु पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्यायामध्ये ऋणचिन्ह आले. आता ऋणपरिमेय संख्या ठरवण्यासाठी त्या संख्येच्या अंशाच्या ठिकाणी ऋणचिन्ह असावं का छेदाच्या ठिकाणी ऋणचिन्ह असावं का ऋणचिन्ह दोन्ही ठिकाणी असावं हे आपल्याला जर माहित असेल तर या प्रश्न उत्तर आपण निश्चितपणे काढू शकतो. परिमेय संख्यांची माहिती बघत असताना मी मागील व्हिडिओमध्ये बहुतेक उल्लेख केलेला आहे, जर एखादी संख्या -3 एखादी परिमेय संख्या -3/-4 या स्वरूपात लिहिलेली असेल तर या परिमेय संख्येचं हे ऋणचिन्ह धन मध्ये कन्वर्ट होतं, अर्थात 3/, अशा 4 रूप या पद्धतीने रूप होतं. त्याच पद्धतीने या पण संख्येत असं होणार आहे, जर अंशाला आणि छेदाला ऋणचिन्ह असेल तर हे ऋणचिन्ह ओमिट होणार आहे किंवा वगळलं जाणार आहे आणि ती संख्या ह्या स्वरूपात असणार आहे. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे नीट निरीक्षण केलं तर आता आपण ऋणपरिमेय संख्या त्यांना म्हणू शकत नाही. पर्याय क्रमांक 1 ज्याच्यामध्ये अंशाला ऋणचिन्ह आहे ऋण4/7 अशा पद्धतीने असल्यामुळे ही संख्या ऋणपरिमेय संख्या आहे. काही वेळेस अशी संख्या असू शकते 4/-7 ही सुद्धा ऋणपरिमेय संख्या असते, परंतु छेदाचं ऋणचिन्ह बाहेर लिहून 4/7 मायनस लिहिणे किंवा छेदाचं ऋणचिन्ह अंशाला देणं अशा पद्धतीने परिमेय संख्येचं लिखाण केलं जातं. हाही मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे. त्यामुळं वरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. तशाच स्वरूपाचा धनपरिमेय संख्या कोणती हा विचारलेला खाली प्रश्न आहे. -5/8, -15/7, -6/11 आणि चौथा पर्याय 0/4 अशा पद्धतीच्या संख्या आहेत आणि यापैकी धनपरिमेय संख्या कोणती म्हणून विचारलेलं आहे. जर आपण संख्या नीट निरीक्षण केलं किंवा पर्याय नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल पर्याय क्रमांक 4 हा धनपरिमेय असू शकत नाही, ती अर्थहीन राशी असते किंवा त्याला कुठलीही किंमत नाही, अर्थहीन राशी असते किंवा त्याला कुठलीही किंमत नाही. आता मग आपण पहिल्या उदाहरणात पाहिल्याप्रमाणे जर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 चं निरीक्षण केलं तर
-5/8 आणि दुसरा पर्याय -15/7 ह्या दोन्ही ऋण परिमेय संख्या आहेत. ऋण परिमेय संख्या आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे की पर्यायातली धन परिमेय संख्या कोणती. 2 हे 2 आणि हा पर्याय ऋण परिमेय संख्या म्हणून नाही, परंतु तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला ऋण चिन्ह 2 वेळा आले. जर एखादी संख्या कंसामध्ये ऋण चिन्ह असं लिहिले असेल आणि कंसाच्या बाहेर जर ऋण चिन्ह असेल तर कंसाच्या बाहेरच्या ऋण चिन्हामुळे या संख्येचं चिन्ह बदलतं आणि ती संख्या धन होते. हा पूर्णांक संख्येचा नियम आहे किंवा परिमेय संख्येचा नियम आहे. त्यामुळं ही संख्या वास्तवात धन 6/11 असल्यामुळं तिचं कन्वर्शन असं होत असल्यामुळं या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 हा योग्य आहे. आणखीन एक प्रश्न परिमेय संख्या ओळखण्याच्या संदर्भात आपल्याला पाहायचा आहे. परिमेय संख्या कोणती, खालीलपैकी परिमेय संख्या कोणती असा प्रश्न आहे आणि प्रश्नासाठी पर्याय आपल्याला √3, दुसरा पर्याय √3/√3, तिसरा पर्याय आहे 3/0 आणि चौथा पर्याय आहे √6/3. आपण पर्यायाचं नीट निरीक्षण केलं आणि परिमेय संख्येची व्याख्या पाहिली तर परिमेय संख्येची व्याख्या आपल्याला काय सांगते. परिमेय संख्या ह्या p/q या स्वरूपात लिहिल्या जाऊ शकतात जिथं q ची व्हॅल्यू 0 नाही. परिमेय संख्या ह्या अखंड आवर्ती असतात, म्हणजेच 2/3 या स्वरूपात लिहिल्यानंतर ते रिपिटेशन होतं 0.66666 म्हणजे हे 6 रिपीट होतं, त्या अखंड आवर्ती असतात. आणि मग या दोन संकल्पनांचा वापर करून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. ही संख्या p/q च्या स्वरूपात लिहिलेली नाहीये, ही संख्या p/q च्या स्वरूपात आहे, ही संख्या p/q च्या स्वरूपात लिहिली आहे, परंतु आपण जी व्याख्या पाहिली तिथं q चं व्हॅल्यू 0 असू शकत नाही. त्यामुळे हा पर्याय पहिल्या व्याख्येनुसार आपला नष्ट होतो, नाहीसा होतो. आता राहिलेल्या 3 पर्यायाकडे बघितलं तर वर्गमुळातली पूर्ण वर्ग नसणारी संख्या ही परिमेय नसून अपरिमेय असते. ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाहीये आणि वर्गमुळात आले, त्याच्यामुळे ही संख्या अपरिमेय संख्या असणार आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर असूच शकत नाही. √3/√3 याचं उत्तर 1 असं येतं आणि 1 म्हणजेच 1 आहे. हे p/q या स्वरूपात आहे, त्यामुळे ही संख्या परिमेय संख्या असू शकते आहे. पर्याय क्रमांक 3 तर आपण परिमेय संख्या नाही हे निश्चित केलं आहे. चौथा पर्याय जर आपण नीट निरीक्षण केला तर चौथ्या पर्यायात आपल्याला √6/3 दिलेला आहे आणि त्याचं जर उत्तर काढलं किंवा त्याला संक्षिप्त रूप दिलं, त्याचं सरलीकरण केलं तर √2 अशा पद्धतीचं उत्तर येतं आणि √2 म्हणजे पूर्ण वर्ग नसणारी संख्या आलेली आहे. त्यामुळे ही संख्या सुद्धा अपरिमेय संख्या आहे, ही परिमेय होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण नीट निरीक्षण केल्यानंतर काळजीपूर्वक सगळ्या संकल्पनांचा विचार केल्यानंतर पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या याच्या कन्सेप्टवर आधारित आपण काही उदाहरणं आज पाहिलेली आहेत. आणखीन उद्या आपण काही उदाहरणं पाहूया आणि त्याच्यानंतर मात्र पूर्णांक संख्याची क्रिया ह्या पाहणार आहोत. त्याच्यानंतर अपूर्णांक व अपूर्णांकाच्या क्रिया याच्यावरील उदाहरणं पाहणार आहोत. अशा पद्धतीने आपण क्रमाक्रमाने पुढे जात आहोत. निश्चितपणे प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक गोष्ट तुम्हाला निरोधक, सहज, सोप्या, सुटसुटीत भाषेत सांगण्याचा प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या गरजू मित्रांना तो पुढे पाठवा ही विनंती. चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती.